संस्कृतीमध्ये सण समारंभांना अगदी अनन्यसाधारण महत्व आहे। या सण समारंभामध्ये जसं आपण देवाची पूजा करतो तशी माणसांचीही करतो आणि तशी प्राणी पक्षी आणि सापांची सुद्धा पूजा या भारतीय संस्कृतीमध्ये केली जाते। आणि याचाच एक सण म्हणजे नागपंचमी। या नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते। खरं तर भारतामध्ये आढळणाऱ्या विषारी सापांमध्ये सगळ्यात विषारी साप म्हणून नागाची गणना केली जाते, परंतु हा विषारी असणारा नाग सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीने पुण्यवान मानलेला आहे आणि याची पूजाही या नागपंचमीच्या माध्यमातून केली जाते। या नागपंचमीची ही संस्कृती येणाऱ्या पिढीमध्ये रुजावी आणि येणाऱ्या पिढीलाही आपली भारतीय संस्कृती, आपले सण समारंभ यांची जाणीव व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सांगलीतील शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये एक अनन्यसाधारण असं कार्यक्रम अनेक वेळा या ठिकाणी केले जातात। आणि याही वर्षी झिम्मा ग पोरी झिम्मा या शीर्षकाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या महाविद्यालयामध्ये या शिक्षण संकुलामध्ये शिकणारे जे पाल्य आहेत त्यांचे पालक या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातून जिल्ह्याच्या बाहेरूनही आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खास आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन नक्की काय आहे, कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक या ठिकाणी बामणे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीविषयी। नक्की कार्यक्रमाचं आयोजन कसं केलं आणि काय उद्देश? नमस्कार, लेफ्टनंट जनरल एसपी थोरात अकॅडमी शांतिनिकेतन ही आमची पूर्णपणे एक 20 वर्षाची परंपरा आहे। आणि आदरणीय गौतमभाऊ पाटील आमचे संचालक साहेब, देश मांडे सर, उपसंचालक साहेब आणि आदरणीय आमच्या इंचार्ज मॅडम सभापती डॉक्टर समिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण एक महिन्यावर आमचं पूर्ण नियोजन चालू आहे। जवळजवळ 700 विद्यार्थी वसतिगृहामध्ये 4-5 राज्यातले पालक आमच्या या कॅम्पसमध्ये आज 2000 महिलांचा कार्यक्रम खेळ पैठण्याचा आपण कार्यक्रम केलेला आहे। आणि काल 2 दिवस झाला सर्व विद्यार्थी शिक्षकांनी पावसामध्ये भिजून चिंब होऊन वल्या चिखलात चिंबून होऊन पूर्ण आमचा 40 एकर कॅम्पस पासून गेट पासून ते लोकरंग स्टेज पर्यंत जवळजवळ 150 ते 200 नागमूर्ती प्रतिमा तयार करून ह्याचा पूर्ण पाठिंबा कलाविषयी विद्यार्थी असतील, कला शिक्षक असतील, सर्व शिक्षक त्यांना मार्गदर्शन असेल असे जवळजवळ 2 दिवस पूर्ण आम्ही 24 तास पूर्ण प्रत्येक ठिकाणी 150 ते 200 नागमूर्ती स्थापन केलेल्या आहेत। आणि खास महिलांसाठी पारंपरिक चोडा भरण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे, गजरे त्यांना दिलेले आहेत आणि पारंपरिक खेळपट्टीना सिनियर आर्टिस्ट अँकरिंग अस्मिता खटावकर मॅडम यांना बोललेले आहे। आणि बरेच एक मोठे मोठे बक्षीस आम्ही महिलांना देतो, त्यांना पूर्ण शाकाहारी जेवणाचाही आस्वाद करतो, मुलांना गेटबाटी घेऊ देतो, त्यांना खेळपट्टी आणि प्रत्येक कॅम्पस भरून झोपाळी लावले आहेत, त्यांना पूर्ण भरपूर पारंपरिक जे घरामध्ये बसून असतात महिला त्यांना आम्ही पूर्ण आनंददायी आजचा दिवस निसर्गामध्ये रम्य करतोय। हा नाग पंचमी म्हणजे निसर्गाचा मित्र आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे। नागोबाला आपण मारतोय पण असं मारू नये, हा आमचा मी एक विज्ञान शिक्षक आहे म्हणून मी सांगतोय की निसर्गाला जपा आणि निसर्ग वाढवा, झाडे जळवा आणि आयुष्य वाढवा, हे नागोबाला आपण पुजूया। आणि पूर्ण हा महिला पूर्ण आज कॅम्पसवर आमचा पूर्ण महिला नागपंचमीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे। धन्यवाद। आपण पाठीमागे बघू शकता इथं झोपाळा आहे, इकडच्या बाजूला ज्या महिला आहेत पालक महिला यांना चुडा भरण्याचं काम, बांगड्या भरण्याचं कामही चालू आहे। खरं तर नागपंचमी हा सण, या सणाला सासुरवासिनी आपल्या माहेराला येतात आणि आपला पारंपरिक जो सण आहे नागपंचमी साजरा केला जातो। अशा तऱ्हेनं इथं एक पालक आपल्या बरोबर आहेत, त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात काय आपण जाणून घेऊया। कसं वाटतंय, कारण शांतिनिकेतन असं एक शैक्षणिक संकुल आहे ही परंपरा, सण समारंभ याला जास्त महत्व देते आणि हे परंपरा, सण, ज्या रूढी परंपरा आहेत त्या येणाऱ्या पिढीमध्ये रुजाव्यात म्हणून काम करत आहे। तुम्ही पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नक्कीच दुसरा वर्ष आहे माझा मुलगा 5वी मध्ये तो मागच्या वर्षी होता आणि पहिल्यांदाच आम्ही हा पहिल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आले तेव्हा हा वेगळा अनुभव होता, कारण कोणत्याही संस्थेमध्ये अशा प्रकारे पालक, मुलं आणि असा कॉम्बिनेशन कुठंच नसतं। अगदी जेव्हा आपण माहेरला जातो तिथे आपल्याला बांगड्या, गजरा असं दिलेलं असतं, पण इथं वाटलं की आपण माहेरी नाही तर आपल्या संस्थेतलेच आपण एक पालक नाही तर कुटुंब आहोत आणि इथं आलो आणि या कार्यक्रमामध्ये छान एन्जॉय केला।
खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये इतकं अनेक महिला असतात की ज्या घर आणि चूल ह्याच्या पलीकडे त्या कधीच बाहेर जात नाहीत, पण या कार्यक्रमाच्या मुळे महिला बाहेर येतात. आणि म्हणून या संस्थेचे गौतम पाटील सर यांना मी खूप खूप शुभेच्छा करते की आम्हाला एक व्यासपीठ मिळवून दिला आणि एक चांगला कार्यक्रम आम्हाला उभा करून दिला. थँक्यू. या निमित्ताने आपल्या या सांस्कृतिक विभाग जो आहे शांतिनिकेतनचा, त्या सांस्कृतिक विभागाचा एक महत्वाचा भाग असणारे मॅडम आपल्या बरोबर आहेत. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. संस्थेचे संचालक आदरणीय गौतम पाटील सर, आपल्या संस्थेचे उपसंचालक DS माने सर आणि स्कूल इन्चार्ज समिता पाटील मॅडम, या तिघांच्याही कल्पनेतून हा आपण गेली 20 ते 25 वर्ष झाली कार्यक्रमाचं आयोजन करतोय. नागपंचमी असते इथं आणि आपण सकाळपासूनच आल्यापासूनच पालकांना चुडा भरणे किंवा गजरा देणे स्त्रियांना, त्यांना इथं आल्यानंतर एक माहेरी आल्याचा अनुभव मिळावा आणि त्यांनी सगळ्या कार्यक्रमामध्ये अगदी आपुलकीने सहभाग घ्यावा, इतकाच आमची तयारी आम्ही त्या दृष्टिकोनातून करतो. आणि त्यांना आपलेपणा वाटावा, त्यांनी स्वतःहून या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि तो त्यांचा दिवस खूप सुंदरपणे जावा, इतकीच संस्थेची आणि सर्व संस्थेतील जे काही कर्मचारी आहेत, जे काही काम करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांची इतकीच इच्छा असते की तो स्त्रियांचा दिवस त्यांनी खूप आनंदीपणे इथे एन्जॉय करावा किंवा तो साजरा करावा त्यांनी. नक्कीच या निमित्तानं शांतिनिकेतन मध्ये हा कार्यक्रम नागपंचमी सण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं जे पालक आहेत त्यांना घरी आपल्या माहेरी आल्यासारख्या वाटावं आणि त्यानिमित्तानं चुडा भरणे असेल किंवा झोपाळा असेल, त्यांना गजरा देणं असेल, आणखी विविध गिफ्ट देणं असेल, या माध्यमातून या महिलांचा सण हा नागपंचमी साजरा करण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.